नमस्कार. आशाच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पावसाळ्यासाठी किंवा गारव्यासाठी एक मी शेवग्यापासून शेवग्याचा पत्री सूप म्हणून करणार आहे. तर हा सूप कशा प्रकारे करायचा आहे आपल्याला ते आता आपण बघूया. ही मी शेवग्याची पानं घेतलेली आहेत, असे डहाळे काढून घेतलेले आहेत. जास्त म्हणजे असे जून पण घ्यायचे नाहीत आणि कवळे पण घ्यायचे नाही आहेत. हे असे डहाळे आहेत, त्याच्यापासून ही पानं अशी वेगळी करून घ्यायची. हे अशी पूर्ण अशी वेगळी करून घेते. ही मी शेवग्याची पानं अशी काढून घेतलेली आहेत, डहाळ्यामधून अशी काढून घेतलेली आहे. आता गॅस ऑन करून या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते. 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि ह्या गरम पाण्यामध्ये ही पानं थोडीशी उकल म्हणजे काढून घ्यायचं आहे. म्हणजे शेवग्याचा जो असा उग्र असं जरा हे असतो ना, दर्प, तो थोडासा कमी होतो. साधारण असं थोडंसं उकल काढायचं आहे, जास्त शिजवून वगैरे घ्यायची नाही. म्हणजे पाण्यामध्ये काय आणखी काय पाखरू वगैरे असेल तर ते पण निघून जाईल. याच्यासाठी असं थोडंसं पानं पण अशी स्वच्छ होऊन जातील. साधारण 1 वाटी असं पानं अशी आपली तयार होतील, कारण गरम पाण्यामध्ये ती थोडीशी आकसली जातात. हा सूप ना थंडीच्या दिवसामध्ये किंवा असं पावसाळा सुरू झाला ना, तर हा चांगला आपल्या शरीराला असा लाभकारक असा हा सूप तयार होतो. आणि ह्या वेळेला कसं शेवगा असा नवीन पानं आलेली असतात, त्यामुळं आपल्याला ही व्यवस्थित अशी उपयोग करायला चांगली पानं भेटतात. आता हा उकळ आलेला आहे, मी गॅस बंद करून घेते आणि या चाळणीमध्ये ही पानं अशी काढून घेते. म्हणजे पाणी असेल ना ते निथळून घेते. ही तशी बघा थोडीच अशी पानं आपली झालेली आहे. आणि ही थंड झाल्यानंतर मी बारीक करून घेते. ह्या कटरवर अशी मी बारीक करून घेतलेली आहेत पानं. सुरीपेक्षा कटरने व्यवस्थित अशी ही बारीक चिरली जातात, म्हणून कटरवर मी अशी ही बारीक करून घेतलेली आहे. आता गॅस ऑन करून पुन्हा ह्या भांड्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. एक अर्धा ग्लास एवढा पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि ही शेवग्याची पानं चिरलेली याच्यामध्ये शिजवून घ्यायचे. ही मी शेवग्याची पानं 5 मिनिटं अशी शिजवून घेतलेली आहेत व्यवस्थित. त्यांच्यामध्ये अर्धा टेबलस्पून साखर टाकून घ्यायची. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1-1.5 टेबलस्पून एवढं घेतलेलं आहे. त्याची पेस्ट करून घ्यायची. पाणी टाकून घ्यायचं आहे
व्यवस्थित अशी पेस्ट करून घ्यायची. म्हणजे थोडंसं घट्टपणा यावा यासाठी मी तांदळाचं पीठ इथे वापरलेलं आहे. अशी पेस्ट करून या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं. आणि पुन्हा 1-2 मिनिटासाठी शिजवून घ्यायची. हा आता सूप आपला व्यवस्थित शिजला गेलेला आहे. पानं पण अशी व्यवस्थित शिजली गेलेली आहेत बघा. त्याच्यामध्ये हे मी नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे. अर्धी वाटी अशी घेतलेलं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं मी. त्याच्यामध्ये हे असं नारळाची जरा क्रीम अशी तयार होते. हे सर्व टाकून घ्यायचं. नारळाच्या दुधाने ना ह्या सूपला चांगली अशी टेस्ट येते. आणि पुन्हा एक उकल असं चांगला काढून घ्यायचं. चांगली उकळे काढून घेतलेले. आता गॅस बंद करून घेते. आणि हा अर्धा लिंबू असा मी घेतलेला आहे. थोडासा लिंबू रस त्याच्यामध्ये टाकून घेते. असा हा शेवग्याच्या पानांचा सूप आपला तयार झालेला आहे. आता सर्विंग बाउलमध्ये मी काढून घेते. हा मी शेवगापत्री सूप तयार केलेला आहे. हा सूप थंडीच्या दिवसात किंवा पाऊस पडत असेल तर आपण हा सर्व करू शकतो. किंवा एखाद्या वेळेला डिलिव्हरीच्या बाईला सुद्धा हा चांगला उपयोगी पडणारा असा सूप आहे. याच्यावर दुधावरची साय किंवा फ्रेश क्रीम असते ना, ती थोडीशी टाकून घ्यायची आहे आणि सर्व करायचं आहे. हा शेवगापत्री सूप कसा तुम्हाला वाटला त्याबद्दल नक्की कमेंट्स करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.